सांगली महापालिकेत कामचुकार कर्मचाऱ्यांवर ऐतिहासिक कारवाई। तब्बल 37 कर्मचारी तात्काळ निलंबित। आयुक्त संजिता महापात्र यांचा प्रशासनाला कडक इशारा। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत आज मोठी प्रशासकीय खळबळ उडाली आहे। महापालिका आयुक्त संजिता महापात्र यांनी विविध विभागातील तब्बल 37 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता आणि वैद्यकीय रजा मंजूर नसताना सलग 90 दिवसापेक्षा अधिक काळ गैरहजर राहिल्याचा ठपका या कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला आहे। महापालिकेच्या चारही क्षेत्रीय कार्यालयामधील हजेरी मस्टरची विशेष तपासणी करण्यात आली। या तपासणीत आरोग्य आणि स्वच्छता विभागातील सर्वाधिक 28 सफाई कामगार दोषी आढळले, तर पाणी पुरवठा विभागातील 5 बहुउद्देशीय कामगार, अग्निशमन विभागातील 1 शिपाई, जलनिस्सरण विभागातील 1 कर्मचारी, बांधकाम विभागातील 1 शिपाई आणि सुरक्षा विभागातील 1 वॉचमन यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। केवळ निलंबनावर ही कारवाई थांबलेली नाही। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1981 नव्हे तर 1979च्या नियम 8 अंतर्गत या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध मोठी शिक्षा प्रस्तावित करण्यासाठी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। महापालिकेनुसार आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अग्निशमन या अत्यावश्यक सेवा आहेत। कर्मचारी दीर्घकाळ गैरहजर राहिल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या आणि कामकाजावर अतिरिक्त ताण निर्माण होत होता। महानगरपालिका ही जनतेच्या सेवेसाठी आहे, वैयक्तिक मनमानीसाठी नाही। कर्तव्यात कसूर करणाऱ्या कोणत्याही कामचुकार कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक संदेश आयुक्त संजिता महापात्र यांनी दिला आहे। सांगली महापालिकेतील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी शिस्तभंग कारवाई मानली जात असून यापुढेही अशी मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे।